नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं सिटी न्यूज़ मुंबई। मीरा भाईंदर शहर में विकास के नाम पे जिस तरीके से पेड़ की कटाई करके कंक्रीट जंगल बनाया जा रहा है, उसका विरोध आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने अजीबोगरीब तरीके से की। ऑक्सीजन और कुल्हाड़ी लेकर आयुक्त से भेंट करते हुए अपना तीव्र विरोध जताया है और पेड़ ना काटने की सलाह दी है। साथ ही चेतावनी दी है कि अगर मनपा इस पर अड़ग रहती है तो मन से अपने स्टाइल में इसके ऊपर कार्यक्रम करेगी। इस तरीके की बात की है। आज आंदोलन घ्यायचा विषय हाच होता की जी झाडेतोड होत आहे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये, याच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरोध करत आहे। विरोध करण्याचं कारण एवढंच आहे की जो विकासाच्या नावावर जी झाडेतोड होत आहे त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरोध करत आहे। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात सांगितलेलं आहे, नदी बँकमध्ये आणि शहरामध्ये वापरात येणारी मराठी भाषा, आणि तिसरा विषय होता झाडेतोड। या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण गंभीरपणे उभी आहे आणि यासाठी एक आगळं निवेदन देण्याकरता हे आमचं आज आंदोलन नव्हतं, हे निवेदन द्यायचं होतं। आंदोलन आमचं ह्याच्या पुढे भयानक असेल हे सांगायचा प्रयत्न करत आहे आम्ही। मनपा आयुक्तांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं आणि पुढची भूमिका काय असणार तुमची? मनपा आयुक्तांनी आज जे विषय ऐकून घेतले त्या विषयावर आम्ही त्यांना सांगितले की विषय आमचे खूप आहेत मीरा भाईंदर शहरातले, पण झाडेतोड हा विषय आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे। तर त्यांनी येणाऱ्या सोमवारी सर्व अधिकारी आयुक्त असतील आणि आमचे सर्व शहरातील पदाधिकारी असतील आणि एक मीटिंग होईल आणि त्याच्यावर तोडगा काढला जाईल। आयुक्तांनी तुम्हाला हे आश्वासन पूर्ण नाही केलं तर पुढची भूमिका काय असणार तुमची? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुढची आज आम्ही एक निवेदन दिलेलं आहे, ह्याच्यानंतर एक आवेदन असणार आणि त्यानंतर जे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रसिद्ध आहे खळखट्याक मनसे स्टाईल ते करण्यात येईल।